नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. तर बघा, आपलं गावाजवळचं शेत काल मारून झाले खात पूर्ण, आणि आज परत त्या एकरासाठी पाणी सुरू केलं आहे आणि सकाळपासून चालू आहे मोटर. तर कसं झालं आहे बघा, इथून आपलं गहू पार शेवटपर्यंत एकदम हिरवं हिरवंगार रानं दिसतं आहे. सगळीकडं गहूच गहू आहे यंदा, नुसते गहू. तर कांदे यंदा बरेचसे असे कांदे जे आहेत ते आमच्याकडं कमी आहे. आम्ही म्हणजे एक कांदासुद्धा लावलेला नाही आहे, सगळं गहू केलं यंदा. जेवढं आपलं पूर्ण शेत आहे तेवढं सगळं गहू गहू. कांद्याचं एकदम नामोनिशाणसुद्धा नाही कुठं. तर कांदा न लावण्याचं कारण उळं वगैरे पण नव्हतं, आणि रोपं वगैरे जर घ्यायला गेलं तर परवडेबलच नाही काही. त्यामुळे आणि पाऊस जास्त झाल्यामुळं आपले रानं पण खराब झाले एवढे, आणि कांद्याला यंदा रानं चालले नसते. त्यामुळे मग कॅन्सलच करून घेतले यंदाच्या वर्षापुरतं. तरी बघू, पुढच्या वर्षी जर असलं मनात तर करू. तसं पुढच्या वर्षी काही सांगता येत नाही, ज्याचं त्याचं पुढं बघू. तसं यंदाच्या वर्षी आता गहूच केलं आहे. तर हे बघा, मोटर बंद झाली होती, त्यामुळे मी त्यांना टेस्टर द्यायला आले होते. तर वायरे वगैरे जळाले होते, तर त्यांनी वायरे वगैरे बदलून परत टेस्टर वगैरे तिथंच ठेवलं मी. आणि मी निघाले आता घरी जायला, कारण की ते भरतंय पाणी आणि मला पण घरी पण काम आहे त्याच्यामुळं. हे बघा, आपली सुंदरी लावली होती मी रस्त्याला तर कड्याला, आणि इकडं आपलं या साईडला शेत आहे मागे. तर मी जाते आता घरी. तर हे बघा, इव्हनिंगचा टाईम झाला आणि मी गोऱ्यासाठी पात घेऊन आले. इथं ना शेजारी ना कांदे लावायचं चालू आहे, तर ते ना उळं हे करत होते, म्हणजे कांद्याचं रोप जे असतं ते खुडत होते, आणि त्याची पात जी असते ती घेऊन आले मी एवढं भरून, कारण की गोऱ्याला खायलाच काही नाही राहत. हे बघा, त्याला मध्ये घेतले आणि मस्त असं 2 चराठून बांधले. त्याला आता खायला टाकते. वजन टाकलं बघा खाली. पहिले लाईट लावते. बाहेर आहे ना उजाड आहे, पण आतमध्ये अंधार आहे. गाठण सुद्धा सुटत नाही. अशी पात आहे. का हो, याला पात टाका ना. तर थोडीशी मी टाकली, अजून काही राहिलेली ते टाकून देतील थोड्या वेळाने. तर आजचा दिवस संपला. तिकडनं आल्यानंतर पात आणायला गेले. पातीचं वजन आहे. तर चला, दिवस मावळला आहे आता. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये.